त्याचं वर्णन त्याचं जरा चरित्र जर चालू झालं असं कुठं घडले का? न होतो न होई ते कशावर म्हणतात? त्याचे उदाहरण आहे, चरित्र आहे. कृष्ण भगवान म्हणून अवतीर्ण आले. त्यांच्या वडिलाचं नाव काय? वासुदेव. आईचं नाव काय? देवकी. देवकी ही कंसाची बहीण होती. मग कंसानं ठरविला आपल्या बहिणीचं लग्न करावं. ते वासुदेव काशी आहे ना, सोयी पण झालं म्हणा, जुळलं समजा. मग ज्यावेळेस लग्नाचा समारंभ मांडला, पहिलेच्या काळामध्ये कन्यादान म्हणून घरीच लग्न करून कन्यादान करायचं. त्या पद्धतीनं मथुरेमध्ये आता राजाचं वैभव आहे, तिथं काय कमी आहे? थाटामाटानं आपल्या बहिणी देवकीला, मेहुण्याला, वासुदेवाला बसून ना मंदिराला जाता रस्ता असताना हे म्हणतात ना, वराड निघालं. खूप आनंदी झाले. एवढं मोठं इतके लोक आम्ही बहिणीचं कन्यादान केलं. असं होत असताना त्यावेळेस आकाशातून आकाशवाणी झाली. आज कृष्ण जन्माचं धुरच गेला, आज आई बापाचं लग्न झाली. मग आकाशातून आकाशवाणी झाली, कंसा तुला एवढं मोठं जे आनंद वाटतोय ना, हे तुझं भ्रम आहे. आनंद करायचं काही गरज नाही का? की तुझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर त्याच्या पोटी 8वा हा पुत्र जन्मणार आहे. तो तुझा वैरी तुला मारणार आहे. आज तुला जेवढा आनंद वाटतोय ना, त्याच्या लाख पट्टीनं उद्या तुला दुःख भोगावं लागणार आहे. हे तुझा आनंद काही कामाचं नाही. 40 आकाशाचे आकाश घाबरला. कसलाही माणूस मृत्यू म्हटल्यानंतर घाबरतोय, हे काही मोठी गोष्ट नाही. मग आता काय करावं म्हणला. आता राजा होता, दिमाग चढला. काय नाही म्हणले, ह्यांचं लग्न झाल्यानंतर ह्यांच्या व्यवहारातून मुलगा होणार आहे. मग ह्यांचं लग्नच होऊ द्यायचं नाही, त्या दोघाला आताच मारून टाकायचं. प्रत्येक म्हटलं म्हणजे वैरी जन्मणार नाही, मला काही वय नाही. हे सोपं उपाय आताच आहे म्हणला. हातामध्ये तलवार घेतला, मारण्याकरता हात वरी केला. बहिणीनं भावाचा हात, दादा तुम्ही कन्यादान केलं, तुमचा हक्क नाही म्हणजे मारायचं. कन्यादान केल्यानंतर आपल्या वस्तूवर आपण सत्ता चालविता येते, दुसऱ्याच्या वस्तूवर तुम्हाला काय अधिकार आहे सत्ता चालवायचं? तुम्हाला मारण्याचाही अधिकार नाही. तुझ्या पोटी मुलगा जन्माला माझा वैर होते, मला न्याय नाही घेऊन का करायचं आहे? वासुदेव म्हणले, मेहुणा ठीक आहे, एक काम करा, तुम्ही आम्हाला मारू नका, जीवदान द्या. आणि आमच्या पोटी जे मूल होते 8वा, ते तुम्हाला तेवढं, पण मारू नका. आमच्यावर दया करा, जीवदान द्या आम्हाला, पण मारू नका. हा इमानदारीनं सांगतो, आमचे जे 8वा मुलगा तुम्हाला देतो. ते म्हणलं ठीक आहे, मला 8व्याचा जीव आहे म्हणलं, आणि सोडून दिला. लग्न झालं. मग आता कवा होते काय नाही की म्हणलं, तर दोघाला कारागृहामध्ये जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर सगळ्या लोकांना राखण वगैरे ठेवला सांगितलं वगैरे, लक्षात ठेवा. त्यावेळेस नारद मुनीला समजलं हे सगळं. नारद मुनी कंसाच्या दरबारामध्ये आले, सिंहासनावर बसलेला होता. मग त्यावेळेस जरी गंमत अशी आहे, काही काही गोष्टी समस्या परे. जगात कोण दुष्ट होता? हो रावण. जगात कोण दुष्ट होता? हो जगात कोण दुष्ट होता? हा कंस. असे कितीतरी आली. विचार विचार करण्याकरता बोललो होतं. एवढे दुष्ट होते, त्याला भूमी कापत होती. पण
पण गंमत अशी आहे, नारद स्वामी गेले की सिंहासनावरून उठावं, दंडवत घालावं, पाहुणेचार आदर सत्कार करावं, त्यांना आसन घालून द्यावं, त्यांची पूजा पाठ करावं, पूजा पाठ करून स्तुती करावं. महाराज माझं भाग्य मोठं, आज सहज अचानक संत माझ्या घरला आले, मला भेटले, हे माझं भाग्य म्हणून दिसतं. आता मला सांगा, त्याला दुष्ट म्हणाव का सज्जन म्हणाव, पापी म्हणाव का पुण्यवान म्हणाव? पापी म्हणावं, संताला ओळखले, संताचा आदर करले, तो पापी कसं होऊ शकतोय? आज सज्जन म्हणावं, बा सगळ्या लोकांना त्रास देणार आहे, दुष्ट आहे. पण संतांची ताकद एवढी मोठी आहे, संतांचं महत्व एवढं मोठं आहे, चांगल्यानेच मानतील काही महत्व नाही, पण वंगळ्यातलं वंगळ्याने सुद्धा द्याना संताला ओळखून दुष्टातला दुष्ट माणूस बी संताला मानते म्हणून घ्या, अजून सुद्धा मानतात. तो बघा फुल पिलेला माणूस आहे, दुरून बघाव मान वाकडा करून जाते महाराज. गावच्या सगळ्या लोकांना असं खाचीत जाईल, कोणी बी त्या काळातल्या आचार्य विचाराचे साधू असतील नसतील ते विषय वेगळा, पण साधू तर आहे ना, लोकांना माहित आहे की हा साधू आहे म्हणून, त्या पिणाऱ्यालाही साधू म्हणून माहित आहे. अजून बी जे अमंगळ वागणारे लोक अजून चांगल्या माणसाला खेटून जायला घाबरतात. कळलं की नाही? खाल्लेलं पिलेलं माणूस तुम्ही जर चांगला माणूस निघाला अंग तोडून जाते महाराज. तसं मन गावात येणार का? आपण तसं केलेलं आहोत, आपण त्याचं शिवलं तर आपल्याला पाप होते. त्यांना पाप करायला एक गोष्ट खरी आहे, पण संताबद्दल त्यांच्याच मध्ये सुद्धा आदर आहे. ते संतांचं महत्व किती आहे हे समजून घेण्याच्या पर्यायामध्ये हिरण्यकशिपू देवाचं नाव घेणं त्याला सजा पाहिजे होती, स्वतःच्या मुलाला सोडलं नाही. पण नारद स्वामी गेल्यानंतर बरं नारायण स्वामी उभं जात होते का? नारायण स्वामी आमच्या मुखाट्यात होते का? दुर्लच नारायण नारायण नाचत जायचं, उल्हासात जायचं. मला ते कीर्तना करता घेतले शब्द का चुकले तर काय सांगतो. आता पुढे प्रसंग काय येते की मला भय होतं का हे कन्नड सांग म्हटलं मी का करू हे माझ्या दृष्टीत होतं. आता सांगावं तर लागते, पण त्याची गती कशी होती हे माझ्या दृष्टीत होतं. कशी गती होती? गाय दूध तिच्या गोष्ट खरी आहे आणि त्यासाठी तिच्या स्तनामध्ये दूध आलेलं बी एकमेकाला. पण दूध काढायचे दोन प्रकार आहेत. पाय बांधून दूध बी निघते, महाराज तर बी दूध येते आणि तिच्या मनाने बी येते. तीन नमुन्याची मनाने बी येते, पाय बांधत तर बी येते, दोन हांडलं तर बी. पण दूध कोणतं जास्त निघते? मोकळ्या मनानं जे तिचं पाना पूर्ण फुटते महाराज. पाय बांधायचे बी दूध किती आहे, तिचं पाना किती ना किती चोरून घ्यायचं महाराज ते. आता माझ्यापर्यंत अर्ध्याला देणं आवडच आहे मला. आता तसं आम्हाला लोकांची कन्नडमध्ये कीर्तन करावं म्हणजे मारून कोणाला तर काय थोडं बोलणं कमीच होते. दूध देते पण कमी देते मला म्हणणार. ते माझ्या डोक्यात असल्यामुळे पाठातच आलो म्हणजे दृष्टी तुम्ही घरी म्हटलं मन जेवढं स्वस्त आहे तेवढं सगळं तर माझं म्हणायचं काय आहे की संत हे जगा सर्वश्रेष्ठ आहे, त्यांना सगळ्या जागी सन्मान. कारण बाकीचे जग अपेक्षामध्ये गुंतलेलं आहे.
आणि संतांच्या ठिकाणी सापेक्ष असतात महाराज, अपेक्षा राहत नाही, म्हणून त्या अपेक्षाचं ताकद आहे. ताकद संतांचे रूपाचं नाही, चेहऱ्याचं नाही, त्यांच्या वरती जे राहते ना ते निष्प्रह राहतात. निष्प्रह असल्यामुळं निष्प्रहाची ताकद एवढी मोठी शक्ती आहे की पुढचा कसलाही मोठा मान असला तरी त्याचं तोंड बघितल्या त्याची नजर खाली पडते. महाराज तोंडाकडे बघायला ताकद. तसं नारद स्वामी आले कुठं कंसाजवळ. कंसाने आदर सत्कार केला. भाग्य महाराज मी आलो, मला अनुभव मग तुमचं येण्याचं कारण सांगा, काय विषय वार्ता सांगा. आणि जगातली वार्ता नारद स्वामीलाच माहित राहत होतं, कारण फिरणार होते की एक क्षणभर सुद्धा एका जागी थांबायचे नाही, कुठं थांबायचं नाही. मग असं फिरत राहायचं. म्हणून सगळी वार्ता, म्हणून सगळ्यांनी कोणी भेटले की विचारायचं महाराज काय वार्ता सांगा. ते म्हणजे काय नाही, म्हणजे लक्षामध्ये आलं असं परवा तुझ्या इथं असं झाले मग आकाशातून आकाशवाणी झाल्या मग आणि आठवा मुलगा मारते म्हणून जो विचार केलास मग आता आठवासाठी जो वाट बघलास, पण तो तुझ्या हितासाठी मी आला, तुझं वरून चुकलं म्हणून समजून घेण्याचं. तुला कळणं म्हणून गणित तुला कळणं. अजून गणित हे असं आगळं वेगळं आहे, कुणीकडून मी बसवित आहे ते गणित. तुला आठवा म्हणजे 1 2 3 4 5 6 आठवा म्हटली, 7ला सोडून देतो, 8व्याला मारणार ते डोक्यात आहे. तुझं वाटोळं होणे म्हणून तुला सांगायसाठी आलो. मग कसं करू येड्या, तू समजून घे. मी कसं सांगू तुला. 1 पासून आपलं तर 8 पुढचा अंक 8 8लाच 1 कर. पहिला अंक 8 होते, पहिलाही तुला वैर होऊ शकते. बरं 2 पासून मोज. 2 पासून म्हणून तर पहिला अंक होते. 3 पासून मोज. असं करून सगळे जे आहे ना 8 चे 8 आकडे 8च करून दिलं मला. तुकोबारायांनी वर्णन करतात, पुण्य सारा वया आदी देव ऋषी काना असले जल्दी मराव तर जगाला सुख होते, पण जल्दी मरायला हे अधिक पाप कराव तर जल्दी मरतात. कमी पाप झालेलं जल्दी मरतात, कारण पापानं आयुष्य क्षीण होतो महाराज आणि पुण्यानं आयुष्य वृद्धी होतो. फरक एवढंच आहे की पुण्याचं पुण्य संपून जावं, ह्याचं लवकर मृत्यू व्हावं आशे भावनेने, आणि पाप हो अधिक. पाप हे अधिक मागे सुद्धा रामायणाच्या रावणाची सुद्धा कहाणी तेच आहे. रावणालाही नारस्वामी भेटले. त्याने विचारलं महाराज शास्त्र का वेद पंडित होता. त्यानं म्हणलं मी जन्माला आलो म्हणजे मला एक गोष्ट आहे, बाकी लोकांना व्यवहार असते, पण साधू जो काय बोलावं तेच बोलावं. काही मी उधार पावेन वगैरे वगैरे संतान वगैरे की हेच भाषा पाहिजे. मग त्यावेळी म्हणले होते उधार म्हणले. मग काय करावं लागते त्याचे साधन काय, ते 3 साधन सांगितले. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ते म्हणले हे 3 मला भयानक. 4था मार्ग असेल तर सांगा. मग 4था मार्ग आहे म्हणून सांगितलं. मग कोणता आहे सांगा. अति पाप करा म्हणून सांगितलं. जमते की नाही ते तर मला चांगलं जमते. बरं मी अति पाप का केल्यामुळे होते काय नाही म्हणजे देवाची बायको चोर नेले की त्याच्यावर पाप कोणतंच अति चोरून नेल्यानंतर सोडायचंच नाही जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत. मग त्यावेळेस येणार रामाने येऊन तुझा वध करते तेव्हा तू मोक्षाला जातोस. आता तुला जर मोक्ष पाहिजे असलं तर हे अधिक पाप केलं तर मोक्ष. म्हणून रावणानं ठरविलं मला मोक्षाला जायचं. का करावं म्हणजे देवाची बायको चोरी करावं. वाईट भावना नाही, पाप होण्यासारखा येते. समाजाचा अर्थ होता पापी होता. रावण पापी नव्हता. पाप केला तर माझा उद्धार होते. नारद स्वामीच्या वचनावर विश्वास होता मला. म्हणजे
पाप्यातला पाप्याचा सुद्धा विश्वास द्यायला संतावर आहे. आता चांगल्यातल्या चांगल्या माणसाचा सुद्धा विश्वास संतावर आहे हे पक्क सांगता येत नाही. नाही तर कसं म्हणा आपण असू बी शकते, आपल्याला काय करणार. तसं जे आहे ना शेवटच्या श्वासापर्यंत रामाचं बाण रामाचं पुढे येऊन उभा टाकल्याशिवाय त्यांना सीता थोडं असं त्याच्या डोक्यात घेतलं. शेवटी बाण लागल्यानंतर रामाला दया आली. रामाने म्हणले तुला विरोध करतो म्हणले तुझ्यासारखा माणूस नाही 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 आता ही वेळ मला पुन्हा भेटणार नाही. आता भेटली एवढं पाप करून भेटले पुन्हा भेटणार नाही. पुन्हा जर हे काल गेलं पुन्हा थोडं पाप करत होते. मग एक झाला सांगितले आडो दिलं नाही मला आठीच्या आठी मारायचं. ठीक आहे म्हणजे बंदी खाण्यासाठी एक घेऊन दिली. 7वा गर्भ राहिला पोटात. 8 महिने झाले, 9 महिने जो झाले आणि रोज इन्क्वायरी करायला व्हायचं. अजून किती महिन्यात पोस्ट होते किती दिवसात काय नाही डॉक्टर चेक केलं सर. मग 9व्या महिना गाठलं बी रे मग तर पोट सांगायचं. लोक सांगितले बसाहेब आणि पोटात काय दिवस नाही गेले बघा बराबर झाले मध्ये घेऊन गेले. हा मध्ये थोडं धाक आहे की पोटातलं सुद्धा इगरच म्हणजे बाहेरची इगराची काम मोठी आहे. आनंदच वाटलं मला त्याला. त्याला काय म्हणतात अज्ञानाचा आनंद म्हणतात, मूर्खाचा आनंद म्हणतात. मूर्खाचा आनंद म्हणजे मारा कुठे झाली. त्याला म्हणला का सांगा म्हणलं त्याला असं घालून पडिलो असं घालून पडिलो मोकळं पडिलो म्हणजे. मग त्यांना तुला मारलं की नाही म्हणजे एक दोन आणि तू एक बी मार खाण्याचं त्याला एकच मारायचं होतंस. तुझी बाजूली होती त्याला 10-5 धाईट मारून तुम्ही एक दोन काढलं. तुझी का आनंदाचं काय दुःख कर पण अज्ञानाचा आनंद त्याच पद्धतीचा राहते मला. तसं कंसाला आनंद वाटलं. आनंद वाटल्यानंतर मग आता 8व्याचं राखण केला. 8व्याचं राखण केल्यानंतर त्यानंतर 9 महिने 9 दिवस त्यावेळेस भगवान अवतारला येणार आहेत म्हणून त्याच्या अगोदर जायला सगळ्याला झोप लागली. हातात हातकडी पायाकडे पहिलंच घातलेलं ते लहान मूल जन्माव की सुप्त अवस्थेमध्ये होती देवकी. मग हे त्यावेळेस तिला वाटलं की एवढं मोठं मुलगा म्हणजे कोण माझा मुलगा म्हणून कोण आणि टपून कळलं की आता तिला रडायला सुरुवात केली. डोळ्यावरती अश्रू झाली. नाही ते सेवक रक्षक म्हणून बघतात बघल्यानंतर मग घेऊन जातात मारणार. एवढं चांगला मुलगा जन्मून तरी आम्हाला का उपयोगाचा आहे म्हणून असं मनामध्ये वाईट वाटून अजून थोडं डोळ्यावरती अश्रू घाला व्हायला सुरुवात केली. त्यावेळेस कृष्ण भगवान वाच्या फुटे आणि ते स्वतः काय म्हणतात नंदाच्या घरा Hallelujah.
की आता इथं थांबायचं नाही, नंदाच्या घराला मला घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर माया उपजलेली आहे, जन्मलेली आहे आणि तुम्ही काय करा, ठेवी मग मला तिथं ठेवा आणि त्याला जे आहे ना आणि इथे म्हणजे त्या मुलीला इथं घेऊन या असं वाटतं. जन्मल्या इतर इथून इथून चालू आहे. जन्मलं बी नाही तर तसलं तरी तर अजून का लहान लेकराला वाटत म्हटलं गोट खरी आहे, मूल तर घेऊन जावं म्हणले पण हातात हात काढ्या पायात पाय पाड्या कसं करावं म्हणलं लहान लेकराला जाऊ वाच्या फुटली आहे तर काय ते देवाच्या मनात वाचवायचं आहे ते बी पुढचं आपल्याला का करायचंय. चला आपल्याला आज्ञा झाली ना घेऊन जा म्हणून घेऊन जायचं. त्या लेकराला असं धरून उचललेला कमळापती पायाचे बंधने पै गळते असं त्या लेकराला असं धरून उचलल्या हातातले हातकडे पायातले पाय वेळ गळून गेले. मला एक टोपलं घेतली, टोपल्यामध्ये लेकराला घातली आणि यांना बाहेर निघाली आणि तो होता पावसाळ्याचा दिवस. तुकोबांनी वर्णन केलेलं आहे. दसरथी मानेला होता तो मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्षी वसनाम तिथी बुधवार अशी सुख सांगतची परीक्षिती असं जे आहे ना पावसाळ्याचा श्रावण महिना होता. जिम पाऊस पडत होतं. आता काही विचार केले जेव्हा आज्ञा झाली घेऊन जायचं सगळे रक्षक सगळे गाढ झोपेमध्ये आहे आणि बघितल्या जे आहे ना कवाडं लावलेले कवाडं मोकळी झाली निघाली. तसंच आता रस्त्यामध्ये मथुरेमध्ये गोकुळामध्ये यमुना नदी आहे. पावसाळा अधिक असल्यामुळं पूर आलेला होता. आता कसं आता काहीच विचार करायचं नाही. एवढं सगळं संकट सारखी हे सारखंच की निघाले मला एवढं पाण्यात गेली एवढं पाण्यात आली आता काही खरं नाही म्हणजे पाण्यापुढे आपण काय करणार. मग ते गोष्टी आहे ना कृष्णाला कळालं आणि लगेच काय केलं आपलं जे आहे ना पाय त्या टोपल्याच्या खाली सोडले आणि ते जे आहे ना यमुना त्याच्या पायाच्या स्पर्श केली महाराज. पोरा आला आचार तेने लावेला अंगुष्ट लागला झालं दर्शन मिळले आणि ते यमुना काय केले झरझर पाणी उतरून गेलं. इकडचं पाणी इकडे थांबलं, तिकडचं पाणी तिकडे थांबून आणि वासुदेवाला जाण्याकरता रस्ता आपण मोकळं झाला. मग गोकुळात प्रवेश केल्यानंतर यशोदा आई सुप्तावस्थेची मुली होती आणि तिला काही कल्पनाच नाही पण प्रसूत झालेली होती आणि लहान होती आणि काय केले बदल केले. आपण आणलेलं तिथे झोपले तिथे जे होतं ना त्याला पुन्हा ठोकतो पुन्हा तुमचं पाणी तसंच थांबलं तसंच आले. मग तसं जेवण दरबारात आले म्हणजे जेलमध्ये आले. जेलमध्ये आल्यानंतर मग कवाड आपण लावून घेतले, हातातले हातकडे आपणच झाले, पायातले पाय पायडा आपण झाले. मग तेव्हा सगळ्याला जाग सगळं देवाची माया आहे महाराज. असलं हे सगळं येदशे चरित्र लीला नारायणे रामता गोधनी राखिता हे. मग तिथे जे आहे ना जन्मला अजून दुसरे परिणाम आहे मला. नंदाच्या घरी आणि मूल जन्मलेला माहिती झाल्यानंतर आनंदी आनंद गोकुळेच्या सुखांत बाळनंदाकडे आनंदल्या धरणारी गुडिया तोरणी कटली कथा सुखामणे चंदे येडे मोहिले गोविंदे
मग तया सुकाम त्यांनाही पारावरती सागर वगैरे वगैरे. पण गंमत असं इकडे काय झालं, ती मुलगी घेऊन आल्यानंतर चिरकायला सुरू केलं. ही उठलेलीच होती. गेले राजाला सांगितल्या आणि लगेच पळत आला महाराज. मग म्हटलं पाय झाला गरगर आपटो फिरवून आता आपटणार, हातातून निसटलं म्हणत दिले. आकाशात जाऊन सांगायला सुरुवात केलं, अरे दुष्टा, अरे मला तू का मारणार आहेस? भले भले गेले, हा ती मला काही करू शकत नाही, त्याच्या माझ्या पुढे काही चालणार नाही. तुझं लागी वधी मज जन्माला आधी, तुला मारणार माझ्या पहिलं जन्मलेलं आहे, तुझा वेळी बाहेर गेलेला आहे आता. हा तू मला का मारणार आहेस? असा आकाशातून आकाशवाणी झाली आणि वीज चमकेल्यासारखं चमकून, आणि ती मायेचा अवतार असल्यामुळं आणि त्या आकाशामध्ये त्या विजेमध्ये विलीन झालं. आता सांगा, एवढं म्हटल्यानंतर त्याला कान वाटणार आहे का राजाचा आनंद वाटणार आहे? कोणतं सुख वाटणार आहे? अति दुःख झालं. इकडे अति सुख झालं आणि मथुरेकडे अति दुःख झालं. तुकोबाराय वर्णन करतो. माता का कृष्ण गोकुळी जन्म, कृष्ण गोकुळी जन्माला एकच वस्तू आहे की मथुरेमध्ये हडकंप झालं, दुखी झाली, पण गोकुळामध्ये सुखी झाली. वस्तू एकच आहे पण त्याचे परिणाम दोन आहेत. चंद्र निघाल्यानंतर चंद्राचा परिणाम सुद्धा दोन होत. चांगल्या माणसाला आनंद वाटते, आता का भिऊ नाही हो, चंद्राचं प्रकाश पडते. शेताबाडीकडे काही असलं तरी आता काही होईल, चंद्राचं उजेड आहे. आणि ते जर चोरी करणाऱ्याला एवढं 15 वाडा गेला तरी आपलं काही चालत नाही. जाऊ दे एवढं 15 वाडा म्हणून 15 वाडा जाण्याचा विचार करतात आणि हे 15 वाडा जसं चालत त्याला आनंद वाटते आणि चांगल्या माणसाला दुःख वाटते. झालं दोनच रोज म्हणजे आता चंद्रप्रकाश. जसं चंद्र एक आहे पण परिणाम जसे दोन आहेत, तसं कृष्ण भगवान एकच आहे पण त्याचे परिणाम दोन आहेत. दुष्टाला अति दुःख झालं आणि सज्जनाला अति सुख. हे ज्यांना जे जन्मल्या या दशेमध्ये 12 दशेमध्ये अशा प्रकारचं चरित्र करण्यास. त्याच्यानंतर ज्यांना कंस घाबरून काय केला, काय नाही म्हणजे आता दुष्ट कुठं आहे काय नाही, तो पता घ्यावा लागते म्हणजे पता काढावा लागते म्हणजे मिटिंग घेतल्यानंतर सगळं घेतलं. माझं शत्रू जे आहे ना इथून पसार झालेला आहे, म्हणजे काय निघून गेलेला आहे आपल्याला माहित नाही, पण आता लहान आहे. मोठं झाल्यानंतर त्याला आपल्याला आवडत नाही, त्याकरता लहान असोपर्यंतच त्याला काहीतरी व्यवस्था केलं पाहिजे, म्हणजे मारलं पाहिजे.
मग चर्चा झाल्यानंतर त्याच्यामध्ये महाबळ नावाचा फार मोठा बलवान, त्याचं नावच महाबळ. बळवान होता पण सगळ्यापेक्षा अति बलवान असल्यामुळं त्याला महाबळ असं आडनाव आलेलं आहे, उपाधी आलेली आहे. म्हटल्यानंतर त्यांना म्हणला तुम्ही काही काळजी करणार का, त्याची व्यवस्था मी करतो म्हणला. त्याने म्हणले हे व्यवस्था केलं तुला 5 गाव एवढं माझ्यावर उपकार कर. मग आता महाबळाने विचार केला लहान लेकरू जन्मल्यानंतर कुणाच्याकडे लेकरू जन्मले आपल्याला मग आता काय करा म्हणला, राक्षस रूप सोडला आणि जे आहे ना एका कोमल ब्राह्मणाचं रूप धरला, ब्राह्मणाचं वेश धारण केला. आता त्याबद्दल आपण अतिशुक्तीनं वर्णन करायचं पण वेश धारण केलं. मग वेश धारण केल्यानंतर मग आता निघाला गावामध्ये गोकुळ्याला. मग आता इकडे तिकडे बघत गेलं. पहिले जे जुने लोक एक त्याची भावना होती पण त्याचा परिणाम वेगळा. ज्या घरी मूल जन्माला आले त्या उंबरठ्याला एक लाकूड टाकतो. आता टाकण्यात गेलं तर आता उंबरठच नाही तर टाकतात कुठं. काळ बदलले की नाही, जे बरं वाटते ते समाजाच्या मागे लागते असो. मग त्यांना ते लाकूड बघत निघाला, लाकूड बघत निघाला. मग बघतो तर नंदाच्या घरापाशी खूप लाकूड आहे अंदाजा लागला. माझा तर विषयत गेला. नंदराजा नव्हती, यशोदाई होती. आता बघितले डोळ्याने आणि ब्राह्मण बुवा आपल्या घराला म्हणजे आपलं भाग्य. कारण काय आपल्याला नुकतंच मूल जन्मलेलं आहे, त्याच्यात ब्राह्मण आपल्याला चांगलं झालं म्हणजे तिच्या आता सरकार काय करते थोडं सुट्ट्या पूजा केली, पाठावर केली, पाठ केली आणि यायला विनंती केली महाराज तुमचं आगमन कसं झालं काय नाही. आणि मला माहिती झालं की नंदराजाला मुलगा झालेला आहे आणि बऱ्याच वर्षांनी झालेला आहे आणि मी ठरवलं की माझ्या मुलाचं मुंजी आहे त्याच्यामुळे थोडं खर्च येणार आहे. 12 घरं मागण्यापेक्षा इथे राजाच्या इथे गेलं तर एकाच घरावर आपलं भागते आणि त्याच भावनेने मी तुमच्या इथं आलो. ते म्हणले ठीक आहे. म्हणजे नंदराजा होते तुम्हाला काय किती लागते तेवढं घेऊ. त्याला म्हटलं तसं का जमते काय तर जे आहे ना सेवा केल्याशिवाय व्यसन घेऊन ये म्हणजे पैसा घेऊन ये पाप आहे. किती ना किती आपल्याला जेवढं जमते तेवढं. हा परमात्मा बी तसंच आहे, कोणतं ना कोणतं सेवा केलं तरच पुण्य आहे. तुम्हाला जे जमते म्हणून सेवा हे सर्वश्रेष्ठ आहे. सेवा घेतल्याशिवाय व्यसन घ्यायचं नाही. मग त्याच्या तसं काय नाही हो, सेवा का करायची आहे मला करायचं तुम्ही दान मागायला बघा. नाही 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 मी ब्राह्मण हो की तरी आणि कमीत कमी तुमच्या मुलाचं तर भविष्य बघतो. ते म्हणले नाही हो गर्भवतीला आमचे मालक दाखविले. त्याचं काय बघायची गरज थोडं थांबत आपण येऊ द्या मालक. नाही नाही तसं कसं होते आमची बी कला आमची बी बुद्धी आहे आणि तुम्हाला बाया माणसाला ते गणिताचा हिसाब लई वेगळं राहते. गुणाकार भागाकारामध्ये व एक अंक जर खालीवरी झालं तर किती फरक पडते. व गोड सांगतो 100 लाख घालता घालता गडबडीने किती लोकांना 1 लाख 2 लाख 4 लाख विचार आहे ना अक्षरा अधिक ते पूजा अधिक तर घालतात गडबडीमध्ये कमी तर घालतात. त्याला एकम जम जसं आपल्याशिवाय डोक्यात होत ना आणि त्याच्या पूजा डोक्यात जमते आकडाली मोठ राहते. बघा 100 एक पूज विसरलं तर त्याचे 90 रुपयाचं नुकसान आहे. एक पूज विसरलं तर 100 आकडा मांडायचा आहे 2 पूजा घालायचा तर गडबडीने एकच घाटतो 90 रुपयाचा घाटा आहे 10 रुपये राहतात. आणि एक आगाऊ जर घातलं तर 900 रुपयाचा फायदा आहे. 100 जाऊन 900 होतात म्हणजे 1000 होतात तर 900 रुपयाचा फायदा आहे. म्हणून गणित आहे. गणित एखाद्यावर चुकू बी शकते असं जे आहे ना दिशाभूली केला महाराज यशोदा आहे. ते वाटलं असू बी शकते काय मोठी गोष्ट ठीक आहे महाराज बघा. मग त्यांना पंचांग केल्यानंतर त्यांच्या पद्धतीने सगळं आवड वगैरे सगळं दाखवल्यानंतर म्हणला सगळ्याच गोष्टीनं बरं आहे परंतु एक थोडं कमी आहे महाराज. कमी कोणती आहे गर्ग तर म्हणतात काही काहीच कमी नाही सगळं नंबर उत्तम आम्ही सांगितलं तुम्ही असं काय नाही चुकले. मग गर्ग जो चुकला गणिताची गणिताला गणितमध्ये गुणाकार भागाकारामध्ये चूक झालेला आहे. मग आता गर्गाने काय सांगते ते रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म आहे. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाल्यास्त्र रक्षपाळा हे गर्गाने सांगितलेलं आहे. मग यानं का सांगतोय तुझी पुत्रासी लागले देऊ
हा महाबळ म्हणतो नाही गर्गरुचीला गणित करण्यामध्ये चूक झालेलं, तुझा हा मुलगा रोहिणी नक्षत्रावर जन्मलेला नसून मुळा नक्षत्रावर याचा जन्म आहे. तर आपल्याला काही थोडं पंचांग कळत नाही महाराज, पण गर्गरुचीनं असं म्हणलेलं आहे. नाही नाही नाही, ते ठीक आहे, तुमचा मुलगा मुळा नक्षत्रावर जन्मलेला आहे. बरं महाराज, जर तोडगा काय असेल तर सांगा, काय क्रियाक्रम असतं सांगा. बाकी नक्षत्रावर जन्मलं तर सर्व क्रियाक्रम वेदशास्त्रात सांगितलेला आहे, विधी सांगितलेला आहे, पण मुळा नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला लेकराला कोणतीच विधी नाही. बघा महाराज, चांगला विचार करून असंच कोणतं ना कोणतं पर्याय मार्ग असते. त्याने म्हणजे एकच मार्ग आहे, गळ्यात की गार करा, फोडून टाकावं. जर नाही जर केलं तर करील निर्मूळ सर्वत्राचा. पोरा तुमच्या पोळाचं नाट करून टाकून देईल. झालेल्या ब्राह्मणाचं वाक्य आहे का असलेल्या ब्राह्मणाचं वाक्य आहे? ब्राह्मण तर नाहीच, झालेला ब्राह्मण आहे. आणि पण ब्राह्मण झालेलंच करे ना, त्या झालेल्या रूपातले शब्द आहेत की करील निर्मूळ सर्वत्राचा. आणि पुढे इतिहास कसं झालं, ब्राह्मणाचं शब्द खोटं केलं तर माझं का राहिलं, त्यांना दुष्टपणानंच का म्हणा, पण त्याच्यातून शब्द निघाले की आणि माझा अवतार कशा करता की त्यांचं शब्द खरं करण्याकरताच माझा अवतार आहे. म्हणून त्या दुष्ट महाबळानं म्हणजे बेकायदेशीर बेविचाराच्या दुष्टपणानं तुझ्या कुळ सगळंच निर्मूळ होईल म्हणतात. त्याच शब्दाला कृष्णाने शेवटच्या टोकाला काय केले महाराज, तेवढं त्यांचं जे कुळ होतं कुणाचं, यादवाचं 56 कोटी कुळ होतो यादवाचं. 56 कोटी संख्या होती यादवाची, आकडा कम नाही, 56 कोटी. पण सगळ्याच नाश केले महाराज. बामणाचा शब्द खरं करायला सगळ्याच नाश केलं, म्हणजे त्याची वाणी खरं झालं. पण असो, घाबरली तर काही बोलायला नाही गेलं. म्हणले मला काही सुधारणा केली महाराज, आमचे मालक येऊ द्या, तुम्हाला कळणार म्हणजे क्षणाक्षणाचा प्रभाव पडते. म्हणले ते कवा यावा कवा जाऊ, तोपर्यंत का घडते का घडत नाही काही सांगता येत नाही. मग त्याला काय विचार करायची, मोठी मोठी बारीक लेकरू आहे, याला पुराला काय विचारायचं, मीच गार करतो, येतो तर मीच संपितो म्हणणार. कुणी आईला वाटते हो सांगा, पहिलंच व्यवहाराचं मन आहे वाढवण्याचं, पोटाला सरपाल तर सुद्धा मार वाटत. हे तर मुलं आहे ते कितीतरी वर्षांची वैशाची होती, म्हणजे म्हातारपणाला जन्मलेलं आहे. कसं मला वाटते सांगा. मग कृष्ण भगवान जे आहे ना पाळण्यामध्ये हे सगळं ऐकत होते. त्याने म्हणले आमची आई भोळी आहे. म्हणली काही हुशार लोक भोळेपणाचा फायदा घेतात. अजून एक गोष्ट सांगू का त्याच्या पुढे, व्यवहारिक ज्ञान म्हणून तुम्हाला कुठंच नफा मिळणार नाही, कुठंच नफा मिळणार नाही. काय करते नफा मिळणार तुम्हाला, जोपर्यंत भोळं येणं माणूस मिळणार तोपर्यंत ओळखून काढा. शहाण्याचं कुठं ते शहाणा तुम्हाला फायदा होऊन कधी देऊ, तर दुनियाचं शहाणा तुमच्या की ना भोळं येण्या माणसाजवळच फायदा होते. फसवायचं भोळ्या माणसालाच फसवलं, हुशार माणूस तुम्हाला पैसे वाटलं होते. कृष्ण भगवानचा आमची आई भोळी आहे, तिला कळणं म्हणजे हा कोण आहे. मग त्यांना काय पद्धतीने बोलतोय, कशा करता बोलते, कृष्णाला न सांगत तुम्हाला सगळंच कळालं मला. आता कृष्ण विचार करतात, मी जर गप्प बसलो, आमच्या आईला जर समजमध्ये बसणं गेलं, मग यानं तेवढंच करते, मला पूर्ण जाणार आहे. आणि ज्ञानव जेव्हा मला पुरं आले, असंख्य लोकांना पुरत आलेला माणूस आहो, मग याला पुराला का उशीर आहे, परंतु ब्राह्मणाचं रूप आहे, तिचा आपल्याला अडचण आहे. मग काय करावं, काय नाही, तात्पुरतच कळणं, आपलं रक्षण व्हावं आणि त्याची फजिती व्हावं, एवढंच अधिक अधिक पुढे बोल ठेवणे ठरवले.
आणि पाण्यातूनच योगमाया चालू केली कृष्ण भगवान. आता योगमायाने चमत्कार. आता अलीकडे बऱ्याच लोकांमध्ये चमत्काराबद्दल आगळे वेगळी चर्चा होतात. काही साधू लोकांजवळ चमत्कार राहावा म्हणतात, काही लोक म्हणतात चमत्कार असलेला साधूच नाही म्हणतात. बोला का मामा, साधूजवळ चमत्कारच राहू नये तर साधू आहे. काय लोक म्हणतात चमत्कार असेल तरच साधू आहे, नसं काय त्याचं बकळ खाते तेवढं म्हणते काय त्याचं तो कोणती शक्ती आहे त्याचं. लोकांचं जे आहे ना समाजमध्ये जे आहे ना, आता आपलं समाज त्याच्यामध्येच अडकवलेलं आहे. काय सुधार नाही, मानाव का मान्य, मानलं तर काय की न मानलं तर काय की, असं जे आहे ना आरगळ्यात आहे. पण त्याच्यात वास्तविकता असं आहे, चमत्काराचे दोन प्रकार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी चमत्कार केले, रेड्यामुखी वेज गौरीला किंवा चालविली जड भिंती, हे चमत्कार नाही. पण लोक बघते का म्हणून, लोकांना माहिती होते का म्हणून, माझं मोठेपणा वाढते म्हणून, काय मला लोक माना म्हणून होतं का ते प्रसंगाला म्हणा. नामदेवरांनी गाय उठविले, फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती, नाम हे सगळे जेवढे संतात, जेवढे संत होऊन गेला सगळे त्यांच्याकडे चमत्कार नव्हतं. तुम्ही हे ध्यान ठेवा ऐकताना, चमत्कार त्यांच्याकडे नव्हतं, अपेक्षा नव्हती, ते सामर्थ्यही नव्हतं, त्याचं काही त्यांना जाणवी नव्हती. पण आडी अडचणीमध्ये ज्यावेळेस संतांचा अपमान व्हायची वेळ आली, संतांवर ज्याच्या अंगावर ज्यांना अपमान शब्द यायचं, ज्यावेळेस असं मोठं बिकट परिस्थिती आली, त्यावेळेस देवाने स्वतःहूनच ती घडविली. संत घडविले नाही. असं व्हावं मी भीती चालवा म्हणून असं नव्हतं मला. प्रसंगाला तर तेवढा मोठा आता शिवावर बसून निघाले तर मी का करू, म्हणजे काय त्याच्यापेक्षा पण लहान असं वाटलं तर. पण लगेच आहे ना आलं डोक्यामध्ये माय, कारण काय आपलं शास्त्रांच्या सगळ्यात चेतना म्हणते, जड जीवामध्ये चेतना म्हणजे होता भीता तुझं चेतना नाही का म्हटलं ज्याला विचारायला असं. म्हणजे प्रसंगानुसार आणि जे न घडायचं घडते, आणि ते संतांच्या ठिकाणी चमत्कार असते. आणि बाकीचे असंत जे असतात ना, आपल्या मोठेपणा करता लोकांवर प्रभाव पडावं, लोक आपल्या मागे पाठवावं म्हणून, आणि चमत्कार राहत नाही ते विषय वेगळा, पण लोकांना भ्रमित करून दाखवितच येत असते. तसही आता ही मी जे सांगतो ना ते चमत्कार नाही. कृष्ण भगवान माया प्रगट केली. आता याच्याशिवाय इलाज नाही म्हणली. माया प्रगट केल्या त्या घरात सगळ्या वस्तूमध्ये मायेचं संचार झालं. सगळ्यामध्ये अचेतन असलेल्या वस्तू सचेतन झाले. जीव आलेल्या वस्तू उग बसत नाही. ती जी आहे ना हालचाली चालू होती, तसं हालचाली चालू झाले. आता हे घरातली समजा लाटणं, मुसळ, हे पोळपाट, तवा, हे सगळ्या वस्तू आता घरात फिरली. मग त्यावेळेस त्यानं म्हटलं ही अचेतन जड वस्तू असं का घरात फिरल्या, घरात काय चमत्कार, घाबरला. मला घाबरला त्यानं म्हटलं इथं काही वेगळं दिसतं, आता इथं बसायचं काम नाही, थोडं बाहेर पडलेलं बरं. म्हटलं गडबडीनं उठा गेलं. त्या योग मायाला सांगितलं की पाठीमागे जे पाठ होतं, उठल्या ते पाठीवरलं पाठीवरच बसलं, आणि उठल्यानंतर बसलेलं पाठ जे आहे ना छातीला बसलं. मला तुकोबारांनी वर्णन करतात. विटांबिला बोट तिला पाठी वरी पाठ, तिला पाठी वरी पाठ, तिला पाठी वरी पाठ.
देव पाठीपुरा झाल्यामुळं मेलेले सुद्धा जिवंत होतात. सूड घ्यायला होय, मेलेले माणसं सुद्धा देवाच्या कृपा झाली तर मेलेले जिवंत होऊन पाठी लागतात आणि देवाची कृपा झाली तर जिवंत असलेले मेल्यासारखे होतात. प्रभूची कृपा. सगळे धडाधड व्यवस्थित मला एकदम घाबरला. आता काही गोष्ट करण्याला मग आहे ना त्या धक्काबुक्कीमध्ये पंचदानव तुटली, पंचांग फाटली, धोतर गळाली, सगळं जे आहे ना अशी आहे ना बिकट अवस्था झाली. मला पळायला गेला चौकटीला त्याची साखळी अडकवायचं, त्याला जे आहे ना धोतर जे आहे ना अडकलं तर धोतर अनामतच गळून गेलं. आस्तावेश पडायला सुरुवात केला. असं पुराणात वर्णन झाले. रानात पडलं तर रानातले वस्तू सुद्धा त्याच्या मागे पाठी लागले म्हणून. तुमचं काय जानवळे जू असले वस्तू पाठलेले म्हणून इतक्या लोकांचा मार खाल्ला. आता एवढं मार कुणाला सुचते? माणसाला, ब्राह्मणाला तर सोडू द्या, माणसाला सुद्धा पण सहन केला. भट म्हणजे ब्राह्मणाचं रूप धरला, पण महाबळ हा राक्षस होता. अशी त्याची फजिती झाली आणि तो कंस राजा हा महाबळ गेले बरोबर माझ्या वडिला मारून होती म्हणून सभा त्याचा वैभव घेऊन बसलेला होता सत्कार करायला. तो आला तर त्या अवस्थेमध्ये आला. बघितल्या जे आहे ना सगळे खाली मान घातले. मला सत्कार करायचं तर पडले म्हटलं तर कुणाला कोण बघते, कुणाच्या हातामध्ये कोण देणार आहे. तशी अवस्था झाली. महाबळ जे आहे ना नमस्कार केला. का झाले सांग, घरला जाऊन सांगतो म्हणला. आला त्यांना म्हणला मी त्या तुमच्या वैराला बघितलो नाही, ते मला बघितला नाही, फक्त तुमच्या वैराच्या विरोधामध्ये म्हणजे दोन शब्द चुकलं तर माझी अशी परिस्थिती झाली की वरची परिस्थिती बरी आहे पण आतून बघितलं हाड पुरा भुकणा होऊन गेलं. वरून हे कातड्याचं पिशवी आहे म्हणून ही बरं नाही, काही खरं नाही म्हटलं. हात जोडला निघून गेला. म्हणजे अधिक जे आहे ना त्याला पुन्हा जे आहे ना पुतना मावशीला पाठवून दिलं, तिलाही तिचा वध केलं. केसरी खूप राष्ट्र लोक आले. पण हे सगळं येदचे चरित्र राहणार झोपूनच आहे. मला जो लहान वयातच आहे असे अभिनव चरित्र यांना केले. त्याच्यानंतर जसं आता आमचे तुमचे जे लेकरं लहानाचे मोठे होतात त्या पद्धतीने व्हायला सुरुवात केली. आता रात्रीच कीर्तनाचा किंवा बाळपणाचं दुःख किती राहते.
मग हे सहन करायची काय गरज होती? नाही, हे एवढं सहन करायची का गरज होती? ज्याला सोड सोपचारी रोज पूजा होती यार, आणि तसलं ज्याला आपल्या विष्ठेमध्ये आपणच गुंडाळायचं हे कोण शिकविले? ह्याची काय गरज? सोड सोपचारी पूजा होती रोज देवाची. मग त्या नंदाच्या घरी त्या आपल्याच विष्ठेमध्ये आपल्याच याना लगेमध्ये लोळायची जर का गरज होती? त्याच आमच्या तुमच्यासारखाच मानव आहे हे त्यांच्या लक्षात असावं, आणि हे ते जाऊने मी देव आहे असं त्यांना अजिबात समजू द्यायचं नाही. ह्याची ताकद, ह्याचं महत्व लय मोठं आहे. विचार केला तर ज्ञानी असावं का दिसाव, भक्त असाव का दिसाव, पैसेवाला असाव का दिसाव, असाव पण दिसू नये. मला दिसण्याकरता का करावं लागते? नाही सारखं वागावं लागते. मी ज्ञानी नाही, मी खूप म्हणायचं नव्हे बघता खरा करी झाला आपण नाहीच. उगा लोक काय काय लोक म्हणतो लखपती आम्ही लय गरीब हो म्हणा, लय गरीब जरा वाकडं बोला का समजलं. 1,00,000 2,00,000 गेलं तरी मला काही परवा नाही म्हणतो. मला ते ढो नाटकं बोलायचं वेगळं, आणि ती अवस्था असलेली गोष्ट वेगळी आहे. अवस्था असा तसं कृष्ण भगवान अनंत ब्रह्मांड नायक असताना सुद्धा हा अवतारिक आहे, देवरूप आहे असं अजिबात कुणाला कळू द्यायचं नाही. कळालं तर काही खरं नाही. म्हणून हे सोंगसारले या प्यानंते पुढे हे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझी वर्णिन गुण ना मायशे देई प्रेम काही कळा विठ्ठल.
पणानं लहानाचं मोठं झालं, विशेषता नाही, देव म्हणून नाही, पद्धतीनं लहानाचं मोठं होतं आणि त्या पद्धतीनं लहानाचं बाहेर आल्यानंतर अजून एक विशेषता अवर्णनीय काम केलेलं. 5 मुद्रापैकी प्रेम एक मुद्रा आहे, साधन आहे. परमात्मा प्राप्ती करता प्रेम मुद्रा ही साधन आहे आणि कृष्ण भगवान ते जे आहे ना साधन चालू केले बाकी की कृष्णाला बघितल्यानंतर ते इतकं प्रेम देतात, इतकं प्रेम देतात ते अवर्णनीय म्हणतात. काय कृष्णाला बघितल्यानंतर डोळे भरून या पाहिन तुझे रूप, डोळे भरून ते कृष्णाला पाहिल्यानंतर तो जो कृष्ण आहे डोळ्या वाटी अंतःकरणात प्रवेश करायचा.
आता अंतकरणात प्रवेश केल्यानंतर जे डोळ्यावाटे अंतकरणात गेलं आणि ते जे आहे ना इंद्रियावाटे कानातून डोळ्यातून सगळ्या इंद्रियावाटे बाहेर पडायचं. असं कसं घडते म्हणतं त्याला कळण्याकरता एक दृष्टांत बारकं. विहिरीतलं पाणी काढायचं आहे आम्हाला. मग पहिलं का करावं लागेल? मोठा बाहेरचं त्या फंकाला पाणी धरजोपर्यंत बाहेरचं पाणी आत सोडावं लागते. मग ते बाहेरचं पाणी आत गेल्यानंतर मोटर चालू केल्यानंतर मग ते का होते? बाहेरचं पाणी आत गेलेलं ते पाणी का करते? पुरा हिर घेऊन बाहेर येते. मला हिरच खाली करते. दोनच घागरी पाणी आपण विहिरीत घातलो, त्या 2 घागर पाण्यानं पुरा विहिरीचं विहीर खाली करून बाहेर येते. तसं कृष्णाचं रूप डोळ्यावरती अंतकरणात घेतल्यानंतर इथं ठसायल्यानंतर ते रूप जे आहे ना डोळ्यावाटी बाहेर पडते, कानावाटी बाहेर पडते, तोंडावाटी बाहेर पडते. ते जे हिरीत असलेलंच पाणी बाहेर पडते. खडू पाणी असलं खडू पाणी पडते आणि निचळ पाणी असलं स्वच्छ निचळ पाणी पडते. तसं जे आहे ना सात्विक गुण असलं सात्विक भक्तीला सात्विक जे आहे ना इंद्रियावाटे बाहेर पडतं. राजसी जर बघितलं राजसी जे आहे ना वरती बाहेर पडते. आणि जर तामस गुण जर आत सोडलं तर तामस गुणच आपल्या इंद्रियावाटे बाहेर पडतात. तसं जे आहे ना कृष्णाचं रूप डोळ्याने बघितल्यानंतर अंतःकरणात ठसावलं आणि ते जे आहे ना बाहेर रूपानं प्रगट झालं तर जे आहे ना त्यांची अशी अवस्था झाली त्याचे सगळ्यात एक विषय तो सकाळाचा म्हणजे जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत किंवा 5 कर्मेंद्रिय आहेत ते सगळ्यांचा विषय हे विषय जाऊन आणि विषय हे सारे झाले. त्यामुळं जे आहे ना त्यांची अशी अवस्था झालेली आहे ज्याला आपण परमार्थामध्ये विचार करतो सिद्ध अवस्था ज्याला म्हणतात तसं सिद्ध अवस्था झाली म्हणतात. वावरायला व्यवहारात प्रपंचात लेकरं बाळं घरदाळ वगैरे वगैरे देह असो माझे भरतीय ठाई चित्त तुझे पायी असू द्यावे. म्हणजे संसारात राहणं आणि हे दोष नाही पण त्याचं चित्त प्रपंचात असणं हे दोष आहे. म्हणून चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी हे आशे करी पायी जरूर या बाई असं सगळं जे आहे ना प्रेमकृष्णावर बोललं त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये एकच भाव होता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू तरी पहिलं पारो भुवन दिता तुका पुढे माझा श्रीकृष्ण सावा जाऊ त्या माहेरा निजाचे सगळंच आपलं कृष्ण कृष्णाला सोडून आपल्याला जगात कोणीच नाही असं जे आहे ना निश्चयात्मक बुद्धी तयार झाली म्हणून ते कृष्णावर प्रेम करतात. आता काय जैसा भाव तैसा देव केला भक्ती होय तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. त्यांचा भाव कृष्णमय झाला नंतर आणि देव कसा होतो तो भक्तमयच होतो. भक्त देवमय झाल्यानंतर देव भक्तमय होतो. तसं जे आहे ना कृष्णाला सुद्धा आणि जे आहे ना त्याला भेटल्याशिवाय आनंद वाटत नाही. कोणत्या तरी कोणत्या पद्धतीनं आणि कृष्ण भगवान त्याला भेटावं एक क्षणभर जरी कृष्णाचं जर नाही दर्शन झालं तर त्यांना जेवणा वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर जसं पाणी शिवाय तडफडून मरतो तसं कृष्णाचं दर्शन नाही झालं तर त्यांच्या मनात एक प्रकारचं उसंत निर्माण झालं व्हायचं, मन उदास व्हायचं. सगळं जे आहे ना कोणते कामं धंद्यावर कोणत्या कामावरही लक्ष लागायचे नाही. कृष्ण बघल्यानंतर मग आनंद होतो. असे पुष्कळ जे आहे ना चारित्र्याचं वर्णन किती वर्णन केलं तरी ते कमी आहे. पण वेळेला पुस्तकानुसार कारण आमची परिस्थिती 2 तासाच्या मध्ये जास्त वेळ म्हणते की नाही. आता ऐकणाऱ्याचं काय की आपल्याला तर थोडं ॲडजस्ट करायला गेलं. आता पुढे तर
अजून 10-15 वर्षाला कीर्तन 1 घंट्यामध्ये संपवावं लागेल. ते हे सांगतात बघा पुराण. पुढे पुढे माणसं इतके मोठे होणार आहेत, इतके उंच होणार आहेत, इतके झट्टाकट्टा होणार आहेत की हारभऱ्याच्या ढाळावर आठवडा घालतील, एवढे मोठे बलवान होणार. आता आम्ही सुद्धा त्याच मार्गावर चाललो. पहिलं काल्याचं कीर्तन गावाची माणसं आम्ही सगळे 6 घंटे 7 घंटे आणि कीर्तन संपेल तर ऐकलं. लय कुठं जायचं होतं तुम्हाला, लय कटाळा आलतं, एवढं जल्दी आटपिलं. तसं कटाळाचं म्हणजे होईना म्हणायचं तो की लोक ऐकायचे हो, तुमच्या तोंडावर आणून वाटलं तुम्ही भांडं काढतो. ते 7 घंटे कीर्तन केलं तर भांडं काढतो ते लोक. तुम्हाला काय कटाळा आलतं का सांगायचं, का बरं जल्दी आटपिलं म्हणतो. ते काळ बी बघितलं आम्ही. ते काळ संपत गेली. 7ला 7 झालं, 6ला 5, 4, 3, 2 वर आले. आता तसं तर 2च्या मध्येच चाललेले. अजून 10 वर्षाला 1 तासातच कीर्तन होईल. त्याच्यानंतर दोष कोणाचा नाही, आमचं दोष नाही, आमच्या प्रकृतीचे दोष कोणा. हे काळ बरेच दिवस चालणार आहे. मागच्या परंपरेला, मागच्या वागणुकीला, मागच्या विचाराला आपण अंतरलो, दूर केलो त्याला. म्हणून आज आमची परिस्थिती अशी आहे. आता त्याबद्दल मी जास्त वेळ घेत नाही. पहिल्याचं खाद्य, पहिलेचं कपडा आणि पहिलेचं राहणीमान, हे 3 वस्तू जे आहे ना, माणसाला बलवान अमर बनवण्यासारखं त्याच्या शक्ती होती. मला बघा, आम्हाला बरं वाटलेले, आमचं दिमाग खराब झाले, आम्हाला बरं वाटलेलंच करी चालू आम्ही. आता हे कपडा आहे की नाही, असं करा अंगाला वढतंय. शरीरातलं सगळं जे आहे ना ओढून घेते. तुम्ही बघा लावून असं लावा, केस खडी होतात. परंतु बरं वाटलेली की कसं करा, त्याच्याशिवाय जमणार. हॉटेलातले बरं वाटलेले, चव लागलेले, घरातलं जे आहे ना दही भाकर गोड लागणार, मग कसं करा. चला सगळ्याची गोष्ट निंदा म्हणून नाही, आम्ही ह्या वाटायला लागला म्हणून आता आम्ही थोडं कटत जवळ निघालो. मग असंच काही दिवस चालणार आहे, पुन्हा तेच येणार आहे. नंतर पण आता आमच्या पुढे येत नाही. आमच्या पुढच्या पिढीमध्ये अजून तेच वागणूक, तेच जे आहे ना दूध दही तूप, तेच वस्त्र, तेच खानपान, तेच शरीर, त्या सगळ्या गोष्टी पुन्हा अजून येणार आहेत. मला ते घडामोडी हे इथं गाव नव्हतं, गाव झालं, गाव गेलं असं तर ओस पडलं, पुन्हा दुसरं गाव झालं. ही जसं घडामोडी. आता इथं झाड नव्हतं, झाड झालं, पुन्हा हे झाड गेलं, पुन्हा दुसरं एकदा गेलं. अशी जसं बदलावणी आहे ना, तसं निसर्गाची ही बदलावणी आहे. मी कशासाठी सांगतो म्हणजे आता हे वेळ सुद्धा त्या माणसाला कमी वेळेमध्येच माणसाला गोड वाटलं, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे कृष्ण भगवान सगळ्याला प्रेमी झाली, प्रेम दिली आणि प्रेमी घेतले. आणि माणसाच्या जीवनात काही जमना घेतात, माणूस सुखी होण्याकरता एकच मंत्र आहे. लई सोपं आहे, लई सोपं आहे. काही पैसे काही खर्च काहीच नाही. तुम्ही पहिलं दुसऱ्याला प्रेम द्यायला शिका आणि तुम्हाला जर प्रेम दिल्याशिवाय राहत नाही. मग एवढं करण्याकरता सांगतो. कोणका घटना म्हणा शिका काळ त्याला, आणि तुम्ही केल्यानंतर ते तुमचं शिकतीलच. तुम्ही 4 बार राम राम केलो की तुम्ही मूर्खातला जरी मूर्ख झाला त्याला थोडं मूर्खपणा कमी होते. अरे कोणकी काही की कवा गटाचा मला बाजारामध्ये रामराम म्हणते, कोणकी कुठलं की मग मी त्याला रामराम मी करणार, कोणाला करायला की म्हणून मी चाललो, पण मलाच करायला. त्यांच्या पहिलं गटल्या रामराम हो म्हणजे आपण लोक आम्हालाच रामराम करावं, आम्हालाच मोठं म्हणा, पण आमच्या जीवीला कोणा मोठं म्हणायचं आमच्यावरती शक्तीच नाही म्हणा. नेता करायचं परपंचाचा जो परमार्थाचा असो, आपण कोणाची निंदा करू नये. पटलं स्तुती करा ना, सगळं बसावं, सोपं उपाय. तसं कृष्ण भगवान त्या गोकुळात प्रेम दिले आणि प्रेम घेतले, त्याच्यामुळे सर्व गोकुळवासी लोक जे आहे ना प्रभू प्रेमामध्ये कृष्णामध्ये सगळे विलीन झाले. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ना मुलं जे आहे ना सोबत झाली, त्या मुलांना ज्यांना खाऊ पिऊ घातले, खाऊ पिऊ घातल्यानंतर माझा घरचं जमना गेलं. आणि ते पहिल्यापासून जे
संसाराची एक संसार म्हणजे न्यूनतम. संसाराची व्याख्या काय? कमी पडणं ही त्याचं नाव संसार आहे. पूर्णता परमात्मा. राजा रावणासारखं जरी आपल्याला वैभव प्राप्त झालं पण संसारच आहे, कुठं कोपऱ्यात कमी राहते. राजा रावणाला ते पूर्ण करता आलं नाही, मग तुम्हाला काय करणार आहे? कमी पडते त्याचं नाव संसार आहे, कमी पडत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. तसं जे आहे ना कमी जास्ती ते होतच असतं. तसं जे आहे ना कर्पणपणा असल्यामुळं धैर्य चुकलोनी आपल्याला देऊ वाटत नव्हतं. आमच्या डोळ्यांनी बघितलं होतं लहान असताना. काही लोक असं करपून होते, लेकरू दूध मागलं की नाही चेरीतलं दूध नेऊन डेअरीला ऐकून ते आलेलं रिकाम राहतं की त्याच्यातच थोडं पाणी घालून त्याला हलवायचं आणि लेकरं द्यायचं. आणि दुसऱ्याला निखत दूध द्यायचं पैशाच्या लाभाने. जी आपली संतती आहे, पुढे आपलं भविष्य निर्माण करणारी आपली संतती, त्याला जे आहे ना आणि दुधाचं तांब्या खंगाळून हाला पाजवायचं. मला आता कसं दुरावस्था तयार होणं सांगा. आता आम्ही लहानपणी असताना असं काही भाषण थोडं आहे. म्हैस कोण घ्याव? आम्ही घ्याव. चारा कोण घालाव? आम्ही घालाव. दूध कोण काढाव? आम्ही काढाव. दही आम्ही कराव. ताक आम्ही कराव. लोणी आम्ही काढाव. मग लोणी कोण खाव? चला की एवढं सगळं करायला जमते, पण लोणी कोण खाते? ज्याच्या घरी म्हैस नाही, ज्याच्या घरी चारा नाही, शेत नाही, त्याची बायको पिळणार, त्यांना पिळणार, त्याची बायको ताक करणार, लोणी काढणार, त्याला तूप खाते. आणि आमचं घरचं कारभार करता आम्ही ज्यांना दूध खायचं आमची मानसिकता नाही, ढवळून दूध पितो, तूप खायचं तुरंत जेवण. आणि ते आमच्यावर सत्ता केले, शहाणे होऊन हुशार होऊन आम्हाला राबून घेतले. त्याने अजून आम्ही त्याच वाटाने अजून आम्हाला कळालं म्हणजे आम्हाला काय बदलाव आले म्हणून आले. बदलाव करायला बी एक सामर्थ्य पुरुषात पाहिजे. मेहनत आमचं कट आमचं जे मित्र रोटी खाते, लोकांना भांडण काढी पडते, मारामारी करते. ज्याच्या घरी दुखता नाही त्याचं पूर्व तूप खाते, ज्ञान सांगून सगळ्याच गावाला काही झालं तरी त्याच्याकडे जाऊ. तुम्ही मारून गाव न्याय करायला त्याच्याकडे जाऊ. का जाऊ? तुम्ही मारून का घ्याव? न्यायाला त्याच्याकडे का जावं? तुम्ही मिरची रोटी खाल म्हणून मारून घ्याव, त्याला तूप खायला म्हणून न्याय. आता ह्याच्यात सुधार होणं म्हणजे काय थोडं सोपी गोष्ट नाही. तसं कृष्ण भगवान विचार केली, यांची आई कुणाला द्यायची? तूप लोणी देणार, ह्यांच्या आईला कळणार. मग आता का करावं? एक माध्यम काढावं. कोणतं माध्यम काढावं? म्हणजे मुलाला घ्यावं, जे आपल्या मुलाला लेकराला देणार घेणार आणि त्याचं जे असलेलं द्यायचं तूप लोणी त्या पोराला घालायचं. ह्या पद्धतीने जमणार की बाबा घरच्याला वाढ वाटणार की आता जर चोरी करायचं त्याच्यात पोरला द्यायचं. ही एक योजना काढली. मग ज्याच्या घरी तूप लोणी आहे त्याच्या घराला द्यायचं आणि पोराला खायचं, पोराला सांगायचं. रोज आता हे कार्यक्रम चालू तुमचे. आणि ह्याचं भविष्य जे आहे ना कृष्ण भगवानला पुढचं माहिती. आता आम्हाला कळलं नाही. शरीरात बळ राजवत परमार्थ होते, देव धर्म संसार हे सगळंच होते. शरीराचं जे हालपेटा झाली तर त्याला काहीच होत नाही, फक्त अपमान करून घेणं होते. अपमान करून घेण्याशिवाय दुसरे त्याला मार्ग नाही. तर शरीर आरोग्य चांगलं पाहिजे. कृष्ण भगवान पुढे जे आहे ना पुढचं भविष्य ओळखून या मुलाचं जे आहे ना भविष्य म्हणजे पुढचं त्याचं आरोग्य ठीक करणार, आरोग्य ठीक करण्याकरता बलवान करण्याकरता दही दूध तूप लोण्याचीच गरज आहे. आपण लहान माणसं आपल्याला काही करू शकत नाही, पण काही गोष्टी ज्या आहे ना व्यवहारातले समाजातले बघितले आपण मन म्हणतो आपली करावं ना. आपण लहान माणसं
की जोपर्यंत आमचा आहार सुधरत नाही तोपर्यंत आमचं सगळंच आहार आलं. तसा कृष्ण भगवान काय केले, धैर्य तूप आहार म्हणजे एकतर सात्विक आहार आहे आणि एकतर पौष्टिक आहार आहे. म्हणजे या आहाराने दुर्गुण येणार नाही, दुर्गुण येणार नाही आणि या आहाराने बल येणार आहे. म्हणून बल असावं दुर्गुणी माणसाकडे असावं का सात्विक माणसाकडे असावं बल? दुर्गुणी माणसाकडे बळ आलं तर सगळ्याच वाटोळ करते आणि शतगुणी माणसाजवळ जर बळ आलं तर सगळ्या समाजाचं जे आहे ना कल्याण करते. म्हणून कृष्ण भगवान म्हणले तुकडोनी जर हे दिलो तर उद्या या धर्माचं साम्राज्य धर्माचं जे आहे ना गुढी उभा करण्याकरता त्यांच्या अंगात सामर्थ्य केलं देही तुकडोनी त्यांच्याच घरचे पण रोज कसे कसे करतात असं हे करीत जाऊ. पुन्हा त्याच्यानंतर पुढे जे आहे ना लोकाला माहिती झालं कृष्ण असं करतोय, हे चोऱ्या करतोय, अमुक तुमक करतोय. मग आम्ही गरीब माणसं 8 दिवसाला एकવાર जमा केलेले 9 बाजारला इकडचं तेल बीट गुची येते. मग हे जर असं झालं तर 8 दिवस आम्ही काय करावं असं बऱ्याच लोकांना त्रास होईल. त्यामुळे गमत कशी आहे, लेकरावर प्रेम बी आहे. एकाला लेकरू होण्या गेले म्हणून जगातले सगळे संपले, वैद्य डॉक्टर वगैरे सगळं संपले. पण नशिबानं एक झालं, लाखो रुपये गेले, आयुष्य गेलं इंडियात पेरण्यात झालं. किती महत्व आहे त्या लेकराचं. त्या लेकरानं मोठं झालं तरी 1 रुपया मागावं, बाबा खायला देऊ, प्रेमाने देते. आजोबावर मागते तर देते, आजोबावर मागते तर रागाला येते, आजोबावर मागते तर उठले की सुटलं तेच काम आहे. अरे करोडो रुपये खर्च केले लेकरा करता आणि त्याच्या लेकरू झालं त्याला 3 बार जर रुपया मागतात थोडी सांगते मला. संसाराची परिस्थिती चांगलं मन एवढं बारीक राहते, पोटच्या लेकरालाच त्याचं मन उदार होत नाही मला. म्हणून जे आहे ना कृष्ण भगवान काय केले, अशी लोकांची मानसिकता राहते म्हणून रात्रीचे जे आहे चालू केले. पण काही लोकांना त्रास होऊ लागला आणि ते सगळे ग्रहण घेऊन कुठं नंदाच्या घरात नंदाच्या अंगणी माता सगळी मिळून नंदाच्या घरला आली. आता या अभंगात असल्या सगळं ग्रामीण सांगायला सुरुवात केली. काय सांगू, आमच्या घराला प्रवाह आला म्हटले, येऊन दही दूध तूप लोण सगळं द्यायला बरबाद केलं, खाऊन टाकून दिलं. आता काय आम्हाला या अति त्रास झाल्यामुळं आम्ही तुमच्या इकडे सांगण्यासाठी आलेले आहे. बघा आता याच्यावर तुमच्या मुलाला आवडा नाहीतरी जे आहे ना, आता आम्हाला या गावामध्ये संसार करणं होत नाही.
का की आता जर तुम्ही जर त्याला नाही आवडलं तर आम्ही काय करणार? आम्ही सुना घेऊन आपल्या जगाला कुठेतरी जगण्याकरता आम्ही जाणार आहोत. यशोदेस कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का? राहा म्हणजे राहता जावा म्हणजे इथपर्यंत परिस्थिती आली. मग त्यावेळेस यशोदा यायला खरं वाटत की नाही, पण नंतर काय काय वाटलं, पण आपल्या बाजूचं मुलाची बाजू घेणं या आईचं स्वभाव समजा, धर्म समजा. मग तिला का म्हणते, हे म्हणले माझे लेकरू काय म्हणले, तुमच्या घराला चोरी करायला तिकडे राहतात ते दिवसामध्ये लेकरू बाहेर जाय ना, आणि राहायलाच लहान म्हणजे काय माझ्या घरी चोरी कवा करते, कमी पडतं चोरी करते म्हणून. माझ्या घरी काही एकच लेकरू आहे, ढिगाणा माझी काही काय कमी पडलं तुमच्या घराला चोरी येते. असे वेड्या वाकडे शब्द आपल्या घराला येऊन तसं सांगायचे नाही. 5 वर्षाचं माझं बाळ माझ्या खेळ तुम्ही नटिक्यात घेतो गोकुळीच्या नारी, तुम्ही उगाच सगळे लवाड आहात. तसा तुम्ही जसं म्हणता ना तसं माझा मुलगा नाही. आता काय करतात, वापस आले. पुष्कळ जे आहे ना कसला धरायचे वगैरे प्रयत्न केले, पण सगळे प्रयत्न असफल झाले, कारण वेळ झाले. किती सांगतील तिथे चालायचं आहे, किती घंटे नाही उगं बोलावं घंटे म्हणून आयुष्य पुरत नाही. काय आपण त्याचं वर्णन करावं का? आपला नियम, आपलं भाव, श्रद्धा म्हणून, आणि जेवढं जमते प्रसंगानुसार वेळेनुसार तेवढं वर्णन करणं आपले कर्तव्य आहे, एक परंपरा आहे, एक आपलं धर्म म्हणून वर्णन करायचं. ज्यावेळेस यशोदानंतर लक्षामध्ये आलं जास्त लोकांना जर त्रास वाटते तर त्यांची बी ऐकलं पाहिजे. मोठ्याचं काम आहे, लहान माणसाचं ऐकलं पाहिजे. म्हणून तिने जे आहे ना काय लक्षात घेतली आणि कृष्णाला जवळ बोलावून सांगितली, कृष्णा आता तू गावात राहायचं नाही आणि सकाळी उठल्या उठल्या आपले गुरु घेऊन रानात जायचं. मग आईची आज्ञा ऐकल्यानंतर कृष्णाला ठीक आहे, लगेच ह्या गल्लीतून त्या गल्लीला गेली. सगळ्या मुलाला सांगितलं की बाबा आता उद्या मी गावात मला राहता येत नाही का, माझ्या आईची आज्ञा झालेली आहे की आता तू गावात राहायचं नाही, फिरायचं नाही, आपलं गुरु घेऊन रानात जायचं. माझं तुमचं म्हणणं काय? गाई चालिल्या वनात, गाई चालिल्या वनात, गाई चालिल्या आईची आज्ञा ऐकल्यानंतर कृष्ण भगवान सगळ्या मुलांना सांगितले. त्या सगळ्या मुलांना सांगितले की कृष्णा तुला सोडून आम्हाला जमत नाही. जसं चंद्र तेथे चंद्रिका असते ना, चंद्र जिथं आहे चंद्राची किरण तिथेच असणार, त्या चंद्राला सोडून बाहेर जाता येत नाही. जसं सूर्याची किरण सूर्याला सोडून राहत नाही तसं आम्ही तुला सोडून राहत नाही, कारण तुझ्या संगतीमुळे आम्हाला आनंद झाला. तुझी या संगती झाली आमची निश्चिती नाही देखील ते सोहळी. काय एवढा आनंद आमच्या आयुष्यात कधी आई बापाकडून मिळाला नाही, पण तुझ्या संगतीनं आम्हाला मिळाला असल्यामुळं आम्ही तुझी संगत सोडणार नाही. मग काय करणार नाही, तू जसं चालत ना जिथं जातोस ना, तू जिथं आणि आम्ही सुद्धा तिथं. ठीक आहे, मग सगळे आपलं आपलं. मग तेही आपल्या घरचे गुरु घेऊन मग त्यावेळेस रानात जाण्याकरता कृष्ण भगवान निघाले. म्हणत गाई गोपाळे मुलीच्या तटी येते पाणी लागलोनी जगजटी चंडू चौगुणा खेळ खेळे वाळवंटी चला चला म्हणते पाहू.
मग कृष्ण भगवान गाय घेऊन रानात चालायला सुरुवात केली. गावात सगळ्या लोकाला माहिती झालं की आज कृष्णाचं दर्शन होणार नाही का गुरं घेऊन रानात चालण्याकरता गेलेलं. मग आता दर्शनच नाही तर आम्ही आज कसं जगणार, आम्हाला कसं समाधान वाटणार आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं काहीतरी कारण घेऊन बाहेर निघाले. म्हणा स्त्रियाने निघाले चिरे चोळी याच्या विसरते लक्ष लागले पुरुषामध्ये कोणाला डवे कोण कोणाचे झाल्या तसं सगळा नेत्रापाती होऊन पाण्याच्या निमित्तानं कोणी दुनियाच्या निमित्तानं कोणते तरी निमित्त करून आणि वृंदावनाच्या ठिकाणी याचं कृष्णाचं दर्शन घेऊन संतुष्ट. दिवसभर जे आहे ना दुपारपर्यंत खेळ खेळी, वेळ दुपारची झाली, सगळ्यांना भूक लागलं. सगळे मुलं म्हणतात तेव्हा आता तुमचं खेळ पुरं करा कारण पोटाला भूक लागली, कांदे भार पोटे होत काय खेळायचे म्हटल्यानंतर आणि कृष्ण भगवान मान्य केले. खेळ मोडले, जे गुरु असले एका कुंपणात घातले आणि ज्यांनी आपल्या घरून शिदोरी आलेली ती शिदोरी एकत्र केली आणि केल्यानंतर आणि आदेश दिले की ही शिदोरी म्हणजेच काला आहे, प्रसाद आहे, याच्यामध्ये माझं तुझं चांगलं बंगळा असं भेदभाव करायचे नाही. भेदभाव काढला तुका म्हणजे काला कोठे अभेद देखील अभेद म्हणजेच काला. आज या मंदिरामध्ये आणि हा जे काला होतो तो 7 दिवस देवाचं नामचिंतन झालं आणि यांना अन्नदान झालं आणि सगळे साधू संतांच्या मुखात म्हणजे अमृतुली अशी जी आहे ना उद्धारकारक असलेले शब्द आणि प्रत्येकाच्या कानात पडले. मला वाटते की औषध घेतल्यानंतर पुन्हा नका येणार थोडं बहुत बी गुन्हा तरी आपलं पाहिजे. म्हणजे कोणा गोष्टीचं गुन्हा कोणतं औषध आहे की एकच औषध आहे की सगळ्यांनी ते सांगते. पहिलं औषध काय म्हणजे परमार्थामध्ये भेद नको आहे. मराठी नमक भरल काय करा नाही संपत आलेलं ते जे आहे ना म्हणतात कृष्णा आता हे जे भेद आहे आणि भेद एक आणि अहंकार एक लई जमना गेलं. एवढं 2 गोष्टी मी जर पालन केलं एकदाच आहे ना थोडं कमी केलं की आज नवजाच्या माणसाचं उद्धार झाल्याशिवाय आणि तेच होणार त्याचं नाव काय काळ आहे. मी जो पण जाऊ दे दुरी एकची घुमडी सांगून कमीत कमी परपंचात भेद पाहिजे, परमार्थात अभिमान पाहिजे, नसलं तर लईच निकाल पण असलं तर मी चालते पण कमीत कमी परमार्थात तर नको आहे. या 2 गोष्टीचं जर आपण जर थोडं समजून घेऊन चाललो तर खरंच आपल्या जीवनात बी कुठेतरी आपल्याला आनंद झाल्याशिवाय ते राहत नाही. म्हणून म्हणतात की आता काला वाटा त्या पेंजाला सांगितलं आणि काला तो हाताने करून मुद्दा घेऊन या करी पेंजा वाटे तो शिदोरी पेंजा हे पाटील ध्यानी वगैरे सिस्टम कसं आहे 80 नाही कवळं काही काय वैकुंठात नसलेलं काला आज आहे ना त्या काळामध्ये कृष्ण भगवानाच्या हातून वाळवंटामध्ये काला झालं आणि कलियुगामध्ये सत्संगतीतून हरिनाम चिंतनातून अन्नदानातून सत्याच्या माध्यमामधून काला होतो. म्हणून काल्याचा आज 7वा 8वा दिवस आहे. म्हणून सगळ्या लोकांनी इथल्या महाराजांनी एवढं मोठे जे यांना भव्य दिव्य कार्यक्रम केले आणि प्रेमाने सगळ्याला बोलून घेतले. आता विषयाचा कीर्तनात कोणाचं बी नाव पण विषय बोलायची मला पद्धत नाही. आम्ही का करलो आमचं लेखा लोक तिथून आम्हाला मिळावं. लोकाला काय लोकाला सांगून काय मिळणार आपल्याला. कालच मी ऐकलो कीर्तन कवा की कुठा की होते की होत नाही. सगळ्या युट्यूबवर कीर्तनच म्हणून निघत. किती चेष्टा आहे काय वाटतं वाटते मला पण ते राजने समज धावल्याने धावते मला. अरे प्रेम भक्ती ठेवून करीत जाऊ मला सेवा भाव करीत जाऊ का लोकांना प्रत्येक ते पहिल्या काळामध्ये एक शब्द कुठे ऐकत होतो सेवकानं स्वामीला आवडाव का गावाला आवडाव. नोकर सेवक म्हणजे नोकरदार गावच्या लोकांना आवडाव का ज्यांना ठेवून घेतलं मालकाला आवडाव. मालकाला आवडतं त्याची वर्षभर नोकरी होती का गावाला आवडलं तर होती.
शिष्याची सेवा गुरुनं म्हणाव का गाव म्हणाव, भक्ताची सेवा देव म्हणाव का जग म्हणाव, पतीची जी आहे ना सेवा नवरा म्हणाव का गाव म्हणाव. गाव मानलं नवरा मानलं गेलं, एक दिवस 1 मिनिट घरात राहिले ना गाव किती का वेगळं म्हणा, तिचा पूर्ण शेवटपर्यंत संसार होते मला. तसं आपली सेवा देवाला मान्य हो, लोकाला मान्य झालं का मान्य करायची, आपण पर्यटन कशाला करायचं. म्हणजे काय थोडं करणं तो अतिशुक्ती हे असत्याची जन्मी आहे, आपल्याला एवढं करते. तसं कृष्ण भगवान आणि याने त्या गोकुळामध्ये सगळे हा काला हा भेद काढण्याकरता म्हणून हे केलाय. त्यामुळं बघा पौत्र पुराणामध्ये एवढं तुम्ही ऐकेल असेल, गोकुळामध्ये कोणताच भेद नव्हता, जातीभेद नव्हता, श्रीमंताचा ज्ञानाचा अधिकार कोणता, सगळे हरिचे हरीचे दास, नाही त्या मोह भोय भय चिंता आस, काहीच त्याला काही नव्हतं मला. अशी अवस्था कृष्ण भगवान तयार केली. आणि तेच काळा हल्लीच्या काळामध्ये आणि जे आहे ना आज आमच्या तुमच्या सुद्धा आणि ते प्राप्त होते. म्हणून जी तुकोबाराने वर्णन करतात की याच्यामुळं कालखेळामुळं भजन कीर्तन प्रवचन पोथी पुराण सगळ्या केल्यामुळं धर्माचं रक्षण होते, धर्मामध्ये वृत्ती होते. धर्म जर टिकलं तर आम्ही टिकलो, धर्मच आमचं कवच आहे, धर्मच आमचं रक्षण आहे असं समजून जे आहे ना धर्माचं जे आहे ना संरक्षण करणं त्याच्या परिणाम सगळ्याच कर्तव्य आहे. म्हणून धर्मरक्षणाकरता सुद्धा कृष्ण भगवान या नावानं वैकुंठावरून आले, गोकुळामध्ये येऊन आणि त्या कंसाला मारून सगळे जे आहे ना धर्माचा आहे. तुका म्हणे धर्म संस्थापणे केला नारायण अवतार, माझी वाणी तुझे वर्णन गुणनाम अशी देई प्रेम काही कळा ज्ञानेश्वर. कीर्तनाची सेवा आपलं ते जागा तर कुठं आहे, कुठंच नाही मला. हे जे देवाची देऊळ जे आहे ना हेच आपल्याला देवदेव म्हणण्याच्या योग्य आहे. म्हणून सगळ्यांनी प्रेमानं जे आहे ना हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या, मुखानं जय घोष करा. म्हणजे जेणेकरून देव संतुष्ट होईल. तुमचा भाव प्रेम बघून आणि आमच्या तुमच्यावर आशीर्वाद केल्यानंतर आपण जीवन करता तो होणार आहे. तुकाराम
माझे माझी वाणी तुझे वर्णन करूला आयशी देई प्रेम काही काळा ही झालेली सेवा श्री पंढऱ्याच्या चरणी सद्गुरू धोंडोपंत दादा साहेबाच्या चरणी समर्पण करून कथेला इथेच पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलण्यामध्ये मदत क्षमा करणे संती नवे अंगामध्ये इतके नवे हा उपदेश म्हणजे बडबडे विषय तुमच्या कृपेचे कुठले जन्म तुका म्हणे जे Bye.